नमस्कार. आयबीएन लोकमतच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत. कडू दुधीचा कहर या विशेष कार्यक्रमामध्ये आपण एका विशेष व्यक्तिमत्वाला बोलवलेलं आहे. अर्थात वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही आहे. आदेश बांदेकर आपल्या सोबत आहेत. आदेश बांदेकर, स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. आणि अर्थात अनेकांना प्रश्न पडला असेल नेमकं हे काय झालं, कारण अनेकांना माहिती आहे की काहीतरी ज्यूस घेऊन गेल्या महिन्याभरापूर्वी वगैरे तुझी तब्येत बिघडली होती. म्हणजे ती नुसती बिघडली नव्हती तर अतिशय गंभीर असा त्रास तू गेल्या महिनाभरामध्ये भोगलेला आहेस. नेमकं काय झालं होतं? म्हणजे असं कडू दुधी आणि हे सगळं आपण ऐकतो. इनफॅक्ट असं बघितलेलं आहे की हेल्थ आणि ह्या सगळ्या बेनिफिटसाठी आपण दुधीचा जो काही रस आहे तो घेत असतो, आणि त्या बेनिफिटसाठी तू घ्यायला गेलास तो रस, आणि नेमकं झालं काय तुला? नेहमीप्रमाणे म्हणजे जसं तब्येतीची आपण काळजी घेतो आणि काळजी घेत असताना तो त्या दुधीचं ज्यूस घेणं किंवा कुठलं तरी व्हेजिटेबल ज्यूस घेणं हे आम्ही सवयीच आहे. म्हणजे असं नाही की बाबा त्याच दिवशी घेतला. पण बऱ्याच जणांना हे माहीतच नाही आहे की दुधी जर कडू असेल किंवा तो कडू दुधी असेल तर ते विष आहे. हे मलाही माहीत नव्हतं. मी त्या दिवशी 18 डिसेंबर ची सकाळ आणि त्या दिवशी कर्जतमध्ये चित्रीकरणासाठी निघणार होतो. आणि निघताना नेहमीच्या सवयीप्रमाणे ग्लासभर दूध जसं घेतो तसं ग्लासभर तो ज्यूस, मी तो ज्यूस प्यालो. आणि दरम्यान सतत फोन सुरू होते आणि त्या फोनमुळे मी जवळजवळ 25 एक मिनिटं घरातच थांबलो. त्यानंतर एक जनरल फक्त त्या दिवशी तो दुधीचा जो ज्यूस होता तो कडू होता. त्यामुळे मी पटकन म्हटलं सुद्धा घरात, अरे ताई किती तो कडू आहे दुधी. आणि त्यानंतर मला पहिली वॉमिट झाली, एक उलटी झाली. म्हटलं अरे असं काय झालं? 1 झाली, 2 झाल्या. पण हे इतकं काही भयानक आहे असं मला कधीच माहिती नव्हतं आणि वाटलंही नाही. पण त्यानंतर काही वेळात मला जेव्हा 3री उलटी झाली आणि मोशन स्टार्ट झाले. किती मिनिटात साधारणतः? हे साधारणतः 30 ते 35 मिनिटात हे सगळं सुरू झालं. म्हणजे 9:30च्या दरम्यान मी ज्यूस घेतला सकाळी आणि 10 वाजता साधारणतः मला पहिली उलटी झाली. त्यानंतर ती होते न होते तोच परत एक 5-10 मिनिटात दुसरी झाली. अशा एका मागोमाग एक जवळजवळ मला 5, 6, 7 एक उलट्या झाल्या. आणि मला जरा विकनेस वाटायला लागला, म्हणून मी शूटिंगच्या ठिकाणी फोन करून सांगितलं कर्जतमध्ये की जरा अर्धा तास उशीर होतोय. आणि घरातच मी झोपलो. त्यानंतर मात्र माझी परिस्थिती अजून वाईट होत गेली. कारण असं काही वाटलं नव्हतं की कडू दुधी इतका कहर करेल आणि ते इतकं विष आहे. हे सगळं सुरू असतानाच मला मोशन स्टार्ट झाले होते. आणखी मी वीक वाटायला लागला आणि मी झोपलो. साधारणतः आमचे फॅमिली डॉक्टर आहेत, डॉक्टर राजन बायकेरीकर, ते पोहोचले. पण त्या दिवशी इतकं ट्रॅफिक होतं की जवळजवळ 1 तास त्या ट्रॅफिकमध्ये गेला. पण ते जेव्हा आले माझ्या सासूबाई आल्या आणि कुमार जो माझा असिस्टंट आहे तो माझ्या बरोबरच होता. तो पूर्ण वेळ सोबत होता. आणि त्या वेळेला मला पटकन त्यांनी डोक्याला हात लावला आणि पल्स बघितलं तर माझी बॉडी कम्प्लीट थंडगार पडली होती पूर्ण. म्हणजे त्यांनी घासण्याचा प्रयत्न केला, हातपाय घासले, पण कुठल्याच पद्धतीने काहीच होईना. आणि त्यातून त्यांना पल्स मिळेनाशा झाल्या, पल्स नाहीच. म्हणून त्यांनी मला सांगितलं उचला आणि पटकन जवळच्या हॉस्पिटलमध्ये आपण घेऊन जाऊया. डॉक्टर हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये मला नेलं. कधी नव्हे ते त्या दिवशी इतकं ट्रॅफिक होतं की 5 मिनिटाचं अंतर मला 25 मिनिटं लागली. पण सचिन सोबत होता, कुमार होता, माझा शिवाजी ड्रायव्हर, आणि ना त्या रस्त्यावरती असणारे नाना म्हणून एक हिरानंदानीतले ट्रॅफिक सांभाळणारे एक व्यक्ती आहे. म्हणजे ते पोलीस नाही आहेत पण पोलीस मित्र आहेत. त्यांनी मात्र काय माहित नाही कुठून अवतरले आणि जादू केली की ते ट्रॅफिक मधनं मला काढत तरी 23 ते 24 मिनिटात मी पोहोचलो. पण हा इतका वेळ गेला. म्हणजे 10 वाजता सुरू झालं, 9:30, 10:30, 11:30 या 2 तासामध्ये मी जेव्हा गेलो तोपर्यंत माझं BP नील झालं होतं. म्हणजे रक्तदाब काहीच शिल्लकच राहिला नाही. म्हणजे या एवढ्या वेळात पल्स 0 आणि तेव्हा हार्ट रेट माझा 36 वर आला. म्हणून त्यांनी डायरेक्ट मला कॅज्युअल्टीत न ठेवता ICUत शिफ्ट केलं. सुचित्राचं त्या दिवशीच मीटिंग होती नांदा सौख्य भरेची.
तिला कळवलं की आदेशला हॉस्पिटलाइज केलंय. तिलाही कळेना, कारण सकाळी इतका व्यवस्थित होता. ती लवकर लवकर पोहोचली आणि तिला आल्याबरोबर त्यांनी सेंट्रल लाईनसाठी सही घेतली. कारण माझी कुठलीच व्हेन मिळेन अशी झाली होती तोपर्यंत. ओके. आणि मग त्यांनी सेंट्रल लाईन ओपन केली आणि त्यांनी मला ट्रीटमेंट द्यायला सुरुवात करणार तेवढ्या वेळात मला ब्लडची उलटी झाली आणि सगळं प्रकरण गंभीर झालं. ब्लड वॉमिट जवळजवळ 1.5-2 लिटरची उलटी झाली असं डॉक्टर सांगतात. ती उलटी होते न होते तोपर्यंत मोशन स्टार्ट झाले. मग किती वेळात 2-2.5 तासामध्ये होत्याचं नव्हतं होणं, जीवावर बेतणं, हे फक्त तो दुधी कडू असल्यामुळे. कडू दुधी. मी तर धसकाच घेतला. नाही, धसकाच घेतलाय म्हणजे हे ऐकूनच शहारे येतात अंगावरती. आणि म्हणजे काय म्हणजे तू ज्या पद्धतीतनं ज्या ह्याच्यातनं बाहेर आलायस म्हणजे शब्द अपुरे पडत आहेत. कारण हे अशा वेळेला ज्या वेळेला आपल्या ध्यानीमनी नसतं आणि असा एखादा अक्षरशः हल्ला होतो आपल्यावरती. आणि गेल्या काही काळात ह्या दुधीच्या संदर्भात काही तू वाचलेस, विचारलेस काही लोकांना नेमकं काय त्याच्या? मी नेटवरती पण विचारलं, मी नेटवरती वाचलं आणि मी बघितलं तर बिटर बॉटल गार्ड असं म्हणजे कडू दुधी. आणि त्या कडू दुधीचे परिणाम असे आहेत ना की त्याचा सर्व्हायवल रेटच खूप लो आहे. म्हणजे 0 आहे म्हटलास तरी चालेल. त्याचा रेटच तसा आहे. आणि एवढंच नाही तर याच्यामुळे दगावलेल्या पेशंटची संख्या खूप आहे. नेटवरती तर 45-46 वगैरे अशी आहे. कुठे ना कुठे जे काही झालं ह्याच्यावरती अँटीडोट नाहीये. म्हणजे इतकं डेंजर आहे. लोकांना कळत पण नाही की आपण पटकन दुधी घेतो. त्यामुळे एकच उपाय की तो चाखून बघावा. दुधी उत्तम आहे. म्हणजे जसं दुधीचे फायदे आहेत ना त्याच्यापेक्षा गंभीर हा कडू दुधीचा धोका आहे. पण हे येतं कसं म्हणजे दुधीच्या संपूर्ण उत्पादनामध्ये येत असावं हे की काय म्हणजे काही कळायला मार्ग काहीच कळायला कुठनं घेतलं होतं त्याच्या? आता आमच्याकडे असणारं डी-मार्ट तिथून तो दुधी आम्ही आणला होता. म्हणजे सुपर मार्केट हिरानंदानीत आहे तिथूनच भाजी आणायचो आम्ही. तर त्याच्यातलाच तो होता. बरं लाखात म्हणे एखादा येतो तो. असं नाही की तो भरपूर येतो. पण तिथून जेव्हा तो दुधी आणला तो दुधी आणल्यानंतर सवयीप्रमाणेच मी तो घेतला. कडू होता आणि तो कडू दुधी घेतला एवढीच काय ती माझी चूक आहे. पण माहितीच नाहीये म्हणजे माहितीच मी नसल्यामुळे सांगतो की त्यावेळेला म्हणजे हॅट्स ऑफ टू हिरानंदानी हॉस्पिटलचे 3 स्टाफ. म्हणजे यातनं ना मला एक असं सांगायचं आहे की उद्या सुदैवाने महाराष्ट्राच्या आशीर्वादाने स्वामींच्या कृपेने सुचित्राच्या साधनेमुळे असं म्हणतो सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आज इथे आहे बोलतोय. पण दुर्दैवाने जर काही चुकीचं झालं असतं तर बऱ्याचदा केस अशीच आली असती की हा मुलगा दुधीचा ज्यूस पिऊन रुग्णालयात दाखल झाला आणि 2 तासात तो गेला अशी बातमी आली असती किंवा त्याचं वाईट झालं. याच्यात डॉक्टरांचा काहीच दोष नाही ना. बरोबर. पण बऱ्याचदा अशा केसेसमध्ये हे माहिती होणं एवढ्यासाठी गरजेचं आहे की दोषी पटकन रुग्णालय किंवा डॉक्टरना धरलं जातं. पटकन ना. कारण अरे दुधी ज्यूस पिऊन आलेल्या माणसाला असं काय झालं तुम्ही वाचवू शकला नाही. पण त्या 3 म्हणजे बघा मी इतकी वर्ष होम मिनिस्टर करतोय त्या रुग्णालयातल्या सगळ्या म्हणजे एक प्रसंग की त्या डॉक्टरना जेव्हा माहित नव्हतं त्या 3 डॉक्टर तिन्ही परत वहिनीच म्हणायला पाहिजे की तिन्ही महिला डॉक्टर शालिनी सुराळकर, डॉक्टर अर्पिता ज्या ICUच्या हेड आहेत हिरानंदानी, त्यांनी म्हणजे काय ताकद लावली मला माहित नाही. आणि तिसऱ्या डॉक्टर गीता बिल्ला ज्यांनी माझी स्कोपी केली त्या परिस्थितीमध्ये. ह्या 3 जणी आणि हिरानंदानी हॉस्पिटलचा संपूर्ण स्टाफ म्हणजे सगळ्या महिला इतकी धावपळ म्हणे करत होत्या. तेव्हा कोणीतरी त्यांना विचारलं सुद्धा की एक कोण आहे हा एवढा पेशंट की ज्याच्यासाठी तुम्ही इतकी धावपळ करताय. तेव्हा त्यांनी पटकन सांगितलं की त्यांचं आणि आमचं म्हणजे काय रिलेशन आहे ना हे आम्ही शब्दाने नाही सांगू शकत. आम्ही कधी त्यांना भेटलेले नाही, आम्ही कधी त्यांच्याशी बोललेलो नाही. पण त्यांना आजारी पडले आमच्या घरातलं कोणीतरी आजारी पडलंय इतकी तीव्र भावना त्या प्रत्येकीची होती. आणि मला वाटतं की ती जी पॉझिटिव्हिटी महाराष्ट्रातली आहे ना ते जे औक्षण आहे ना मंदार त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी आज पुन्हा सज्ज होतोय. नक्की. आणि तू सज्ज झालायस आज. तुला मेकअप इकडे लागलेला आहे मला वाटतं एका मोठ्या गॅप नंतर. लाईट्स तुझ्यावरती आलेले आहेत सगळे. त्यामुळे इथून शुभेच्छा असणार आहे तुझ्याबरोबर. आणखी तुझ्याशी गप्पा मारायच्यात. आणि हा जो एक प्रकारचा म्हणजे अपघातच म्हणायला लागेल हा
या अपघातातनं तू सावरलायस, बाहेर आलायस आणि इथून पुढे काय तुझी स्वप्न आहेत ती आपण जाणून घेऊया. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे एक एक नवी इनिंग असल्यासारखी ही परिस्थिती. तुझं सगळं जर ऐकलं तर खरं तर विश्वास ठेवायचाच नाही आहे या सगळ्या जे काही घडलं आहे त्याच्यावरती. पण अर्थात असं कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं आणि ते घडत असताना आदेश होता म्हणून त्यांनी धीराने या सगळ्या गोष्टींचा सामना केलेला आहे. सामना कसा केला तेही आपण बघूयात अभिनेता आणि नेता आदेश बांदेकर यांच्याकडून. स्वागत आहे तुमचं या विशेष कार्यक्रमामध्ये. कडू दुधीचा कहर अर्थात एक विशेष व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे आदेश बांदेकर. आणि आदेश बांदेकर तुमच्या आमच्या घरातले आहेत. तुमच्या आमच्या घरामध्ये आदेशचा थेट संपर्क आहे. नुसता थेट संपर्क नाही तर सगळ्यांचं नातं आहे. अतिशय गहिरं असं नातं आदेशची सगळ्यांची आहे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि हा सगळा जो प्रसंग आहे आदेश, म्हणजे आता तुझ्या डोळ्यात पाणी दिसतंय मला. म्हणजे तुला त्रास द्यायचा नाही आहे ह्या सगळ्या आठवणी काढून. पण अर्थात तुझा हा जो अनुभव आहे तो सगळ्यांना कळावा. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे एका अत्यंत कठीण प्रसंगातनं तू बाहेर आलेला आहेस. म्हणजे याला काही शब्दांमध्ये बांधता येणार नाही, इतका असा कठीण असा का प्रसंग असणार आहे. पण एक नवी इनिंग आहे तुझ्यासाठी. काय आता बघतोयस, कसं तू हे सगळं नव्यानं बघतोयस? मी खरंच नव्यानं बघतो. म्हणजे जसं मंदार म्हणाला की पुनर्जन्म, हा पुनर्जन्म असा जर बघितला तर आजपर्यंत लोकांना फक्त आनंद देत फिरलो. मला असं नेहमी वाटतं की मी नेहमी म्हणायचो की सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे. मला त्याविषयी एका माऊलीने पटकन रुग्णालयातच त्या भेटल्या चेकअपला जात असताना. आणि त्या मला म्हणाल्या की तुम्ही जो होम मिनिस्टर कार्यक्रम संपताना जेव्हा संपतो कार्यक्रम तेव्हा ना एक असा मी नमस्कार करतो वाकून. तो जो नमस्कार आहे ना त्या नमस्कारांमुळे तुम्ही वाचलात म्हणे. आता काही लोकांच्या भावना आहेत. कितीतरी घरांमध्ये मी जेव्हा जायचो होम मिनिस्टरला माझी दृष्ट काढली जायची. हसायचो मी, काय असं वाटायचं कधीतरी. पण त्यांच्या भावना इतक्या स्वच्छ होत्या ना, त्या भावनांनी मला वाचवलं. हे काही असं ठरवून कोणी केलेलं नाहीये, हे होऊन गेलं. पण यातनं एकच संदेश आहे सगळ्यांना महत्वाचा, की जी वस्तू जशी लागायला पाहिजे चवीला तशी जर ती लागत नसेल तर ती गडबड आहे. काहीतरी गडबड आहे. म्हणजे कारलं कडूच आहे, म्हणजे त्याचा गुणधर्मच कडू आहे, त्याच्यामुळे ते कडू आहे हे मान्यच केलं पाहिजे. पण ज्या गोष्टीची चव जशी लागायला पाहिजे तशी लागली नाही तर तो काहीतरी गडबड आहे आणि तो धोका आहे. हे जरी सांभाळलं ना तरी. आणि मी एवढ्यासाठीच म्हणजे मंदार जेव्हा आपण बोललो आणि त्यानंतर मला असं वाटतं की जे मी केलं माझ्या बाबतीत झालं, जे वाईट झालं ते इतरांच्या बाबतीत होऊ नये. आणि हे इतक्या पराकोटीला गेलं की अगदी जीवावर बेतलं. म्हणजे ज्या वेळेला दुपारी 2 वाजता मला ब्लड वॉमिट झाली, सुचित्राला बोलवण्यात आलं, तिला दाखवण्यात आलं सगळं आणि सांगितलं की आता पुन्हा त्याला वॉमिट होता कामा नाही. सुचित्राला काहीच सुचेना. सुचित्रा एकदम हवालदिल झाली होती. एकटी होती ती बाहेर तेव्हा, कारण सोहम कॉलेजमध्ये होता. माझा कुमार बरोबर होता, 2-3 जण असिस्टंट, जितू वगैरे असे, माझा मेहुणा सत्येन, असे 4-5 जण पोहोचले तोपर्यंत. आणि तिला राहावलं नाही, तिला कळेना. तिने उद्धव साहेबांना फोन केला. उद्धव साहेबांनी दिलेले ते धीराचे शब्द, मिलिंद नार्वेकर, की त्यावेळेला काळजी करू नका, आम्ही सोबत आहोत. तिला एकदम म्हणजे खरं तर तिथे येऊन कोण काय करणार होतं, पण तो जो विश्वास होता ना, त्या विश्वासाने, त्या कॉन्फिडन्सने सुचित्रा पटकन तिच्या तोंडून आली की आता आदेशला उलटे नाही होणार. स्वामी एवढं तरी करू शकतात. ही जी तिचं प्रेम, तिची जी श्रद्धा आहे तिचा, आणि कळतच नाही की त्याच्यानंतर मी हळूहळू म्हणजे पुन्हा नॉर्मलवर यायला लागलो. डॉक्टर पण पटकन म्हणाले ना की सुपर पॉवर वर्क्स. मला एवढंच वाटतं महाराष्ट्राच्या प्रेमाने केलं आणि त्यामुळे माझी जबाबदारी आता अजून वाढली. म्हणजे आजपर्यंत सातत्याने चांगलंच काम करत गेलो. मी कधीच कोणाबद्दल वाईट बोललो नाही, वाईट चिंतलं नाही, कधी चिंतणार नाही, कधीच बोलणार नाही. आणि महाराष्ट्राच्या घरातल्या प्रत्येकाला सुख मिळावं, आनंद मिळावा म्हणून 12 वर्ष होम मिनिस्टर हा कार्यक्रम झी मराठीचा घेऊन मी धावतो आहे आनंद देण्यासाठी. आणि या आनंदाच्या ह्याच्यात एक जो स्पीड ब्रेकर आला ना, तेव्हा मी खरंच 2 रात्र असा विचार करत होतो की काय चुकलं आपलं आयुष्यात, आपण असं कधी कोणाशी वाईट वागलो का, की असं हे का व्हावं.
पण मला असं वाटतं की तो विचार करण्यापेक्षा आता आणखी काय चांगलं करता येईल, आणखी पॉझिटिव्हली कसं आनंदाने काम करता येईल, की कुठल्या गोष्टीत आपण लोकांना जागरूक करू शकू. म्हणजे तुला सांगतो, परवा तर माझा वाढदिवस झाला. मी खूप त्या दिवशी रडलो. एरवी फक्त हसत असतो, पण त्या दिवशी माझ्या डोळ्यात पाणी आलं. तर डोळ्यात पाणी येण्यामागची भावना एवढीच होती की रायगड जिल्ह्यातल्या नागाव परिसरातली मुलं, त्या विकास पिंपळे आमचा मित्र, त्याच्याबरोबर येतात काय, सगळी स्पेशल चाइल्ड, आणि ते मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात काय, ते मला असे घट्ट पकडतात आणि हसतात. त्या हसण्यामध्ये त्यांची जी निरागसता होती ना, ते कितीही करोड रुपये खर्च केले ना तरी कोणालाही त्या डोळ्यातली भाव आणि ते प्रेम मिळणार नाही. अनेक जणांनी, कोणी प्रसाद घेऊन आलं होतं, कुणीतरी शिर्डीला माझ्यासाठी अभिषेक केला, कुणी अक्कलकोटला लघुरुद्र केला. म्हणजे हे कशासाठी कोण करेल, का करावं? आणि मग त्यांनी जर इतकं घराघरांनी प्रेम दाखवलं असेल तर मला असं वाटतं की माझी जबाबदारी अजून वाढलेली आहे. म्हणजे मी आधी खूप डिप्रेस झालो होतो, पहिले 2-4 दिवस खूप डिप्रेस होतो की काही नको आता, कशासाठी इतकं सगळं करून सुद्धा जर आपल्या बाबतीत असं घडणार असेल तर आपण का असं करायचं. पण मी आता उलट अजून पॉझिटिव्ह झालो की चुकीचं काही करायचं नाही, चुकीचं काही केलं नाही, आजपर्यंत नजरेत नजर घालून बोलतो आहे, अजून काय पाहिजे, आणखी आनंद द्यायचा, आणखी ताकदीनं भिडायचं, आणि आलेल्या या परिस्थितीवर सुद्धा जर मात करू शकलो, इतकं कडू जर पचवलं असेल तर आता भविष्यात भरपूर आनंद द्यायचा आणि लोकांसाठी, घरासाठी, कुटुंबासाठी सगळा वेळ साधत खूप काम करायचं. तुझं कुटुंब मोठं आहे खरं तर, म्हणजे तू तुझ्या कुटुंबाला किती वेळ देतो माहीत नाहीये, आणि तू आता म्हणतोयस की वेळ देईल म्हणून. पण अर्थात म्हणजे सगळी अवघडलेली कुटुंब, आपल्याकडच्या या सगळ्या अवघड समाज रचनेमधल्या अनेक महिला ज्यांना तू मोकळेपणाने, म्हणजे भावोजी म्हणून ज्या पद्धतीनं तू त्यांना सगळ्यांना मोकळं करत असतोस आणि त्यांना व्यक्त करायला लावत असतोस, तिकडे अमेझिंग आहे सगळं. आणि इतका ही जी आनंद यात्रा तुझी जी चाललेली आहे, त्या आनंद यात्रेमध्ये आता आणखीन काय टप्पे असणार आहेत येणाऱ्या काळात? आता तुझी म्हणजे शूटिंग सुरू होतील, परत तेच बिझी आयुष्य तुझं सुरू होईल? हो, होईलच. म्हणजे मी तर म्हणतो की मी दोन्ही गोष्टी काम करतोय. म्हणजे एकीकडे मनोरंजनाच्या क्षेत्रात आनंद देतोय आणि समाजकारणाच्या रस्त्यावर जो मार्ग आहे त्याच्यात सुद्धा शिवसेनेचं मी काम करतोय. ते शिवसैनिकांचं प्रेम मी या गेल्या काही दिवसात अनुभवलंय. परवा सुद्धा जेव्हा रायगड जिल्ह्यातून दिनेश पाटील, आमचा जिल्हा प्रमुख आणि नेतृत्व घेऊन, सगळ्या कोळणी भगिनी, आदिवासी पाड्यातल्या भगिनी सगळे माझं कौतुक करायला आल्या होत्या, तेव्हा मी तेच सांगतो की आता ना थांबायचं नाही, आता नाही मी थांबणार, आता मी अजून जोमाने काम करणार. आणि कुटुंबाचं म्हणशील तर हे कुटुंब इतकं विस्तारलेलं आहे ना, कारण मला एक त्या दिवशी पत्र आलं की त्या पत्रात त्यांनी म्हटलं, आम्हाला लवकरच यायचं आहे बांदेकर, तुम्हाला फक्त बघायला, तुमच्याशी बोलण्याची इच्छा नाही, काही नाही, मला फक्त बघायचं आहे. खाली चालायला गेलो, वॉकला गेलो तर रस्त्यातला प्रत्येक माणूस मला विचारतो, काय कसं आहे, काय खाऊ नका, उद्या मी कर्जतला निघालोय शूटिंगसाठी, कारण पुन्हा त्या घरात शूटिंग करतो. मला तिकडनं SMS आहेत की कृपया डबा आणू नका, जेवणाची जबाबदारी आम्ही घेतली आहे, तुम्हाला जसं पाहिजे तसं जेवण तयार करू. हे प्रेम हे कुटुंबाकडनंच येतं. आणि इतकं मोठं विस्तारलेलं कुटुंब असल्यामुळे मंदार, फक्त सांगेन, दुधी बाबा लांब ठेवा. म्हणजे मला माझ्या पुतण्यानी परवा, शारंगने, माझ्या वाढदिवसाला दुधीचा केक करून आणला होता. मी म्हटलं, रे तो माझ्या नजरेसमोर पण आणू नकोस रे, दुधी वाईट नाही, दुधी चांगला आहे. म्हणजे डॉक्टरांना सुद्धा माझं या परिस्थितीत सुद्धा हिमोग्लोबिन 16 होतं, ते दुधीच्याच चांगल्या गोष्टीमुळे. पण जसं चांगलं आहे तसं कडू दुधी हा विष आहे. बरोबर बरोबर. आणि त्याची पारख आपल्याला असायला पाहिजे. अगदी जाता जातात थोडक्यात, म्हणजे इथून आता अनेक तुझी राजकीय सगळी कारकीर्द आहे, अभिनेता म्हणून तुला मला बघायचंच आहे, पण याही बरोबरीनं हे सगळं म्हणजे या अशा पद्धतीनं जे आरोग्याच्या अवतीभोवती जे म्हणजे प्रश्न निर्माण होतात, अचानक कुटुंब अशा आरोग्याच्या प्रश्नांनी आपण उद्ध्वस्त झालेली बघितलेली आहेत. अशा वेळेला या आरोग्याच्या संदर्भातनं काही करणार आहेस, काही तुला करावं असं वाटणार आहे येणाऱ्या काळात? हो, मला करावं असं वाटतंय. मला असं वाटतं की मी आजपर्यंत ना वेगवेगळ्या गोष्टी करत आलो, पण मला
सांगायचं आहे की बऱ्याचदा ना काय होतं की काही जण म्हणजे उत्तम उद्योग करतायत, व्यवसाय करतायत, अवेअरनेस हा जो प्रकार आहे की नाही, जसं आता दुधीच्या बाबतीत बरोबर. अवेअरनेस, पण मॉर्निंग वॉकला बरेच जण जात असतात, बरोबर. हां. त्या ठिकाणी ज्यूस मिळतो. मिक्स केलेला ज्यूस आहे ना, हा वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेऊ नका. कारण कारलं आणि दुधी हा जर मिक्स केला तो कदाचित डायबिटीस किंवा कुठल्यासाठी चांगला असेल, पण त्याच्यात जर बिटरनेस असेल ना तर कळणार नाही. कळणार नाही. म्हणजे कितीतरी उदाहरणं अशी येत आहेत. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीतनं मी एवढंच सांगेन की जसं आज लोकमतच्या माध्यमातून आपण कडूदुधीचा कहर असं म्हणून कडूदुधीचा अवेअरनेस, कारण याचा अवेअरनेस नाहीच नाहीये, आहे, माहितीच नाहीये कोणाला. माहीतच नाहीये. म्हणजे कितीतरी पेशंट्स असे दगावलेले असतीलही कदाचित, पण ते कशामुळे झालं हेच कळत नाही. बरोबर. तर कडूदुधी भाजी सगळीकडेच मिळते, हो. पण ती दुधी चाखून बघावा हा सगळ्यात मोठा सल्ला आहे. बरोबर. तसं आरोग्यविषयक ज्या ज्या गोष्टी करायच्या असतील त्या त्या गोष्टी करण्यासाठी मी तर कायम पुढे असणार इथून पुढे. कारण कुणाच्याच बाबतीत अशा पद्धतीने घरातला आनंद जाऊ नये एवढीच माझी अगदी मनापासून इच्छा आहे. नक्की. आणि अर्थात तुला खूप शुभेच्छा आहेत, मनापासून शुभेच्छा आहेत. पुन्हा नव्या जोमानं तू आता आम्हाला पुन्हा तोच आनंद जो तू वाटतोयस इतके अनेक वर्ष, तो वाटायला सुरुवात करेल. महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये हा देश असाच पोहोचत राहावा. आणि अर्थातच त्याच्या या अनुभवातनं आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे. कडू दुधीचा कहर काय आहे ते आपण त्याच्या तोंडून ऐकलं, आणि हे सगळ्यांना आपल्याला कळावं म्हणून हा प्रपंच होता. जसं तो म्हटलं की दुधी हा काही भयानक इतका नाही आहे, पण त्यातला कडू दुधी हा निश्चित मारक आहे, आणि त्यामुळे आपल्याला त्याची पारख सुद्धा करता यायला पाहिजे. धन्यवाद. नमस्कार.